भवानीचा शिवशक्ती नंदी वासुकी या 4 सूत्राने आई वदनगावची ग्रामदेवता सोमजा देवी अगस्त्य मुनीने स्थापन केलेली आईची सुंदर असं मंदिर आज महाप्रसाद होता. त्यानिमित्ताने आपण आलेलो आई सोमजाईच्या दर्शनाला. आणि त्याची स्थापना अगस्त्य मुनीने केलेली आहे. मुळात मूर्ती ही शाळीग्राम रूपात असून कंकालकी भद्रकाली चामुंडा या रूपात असून सोमजादेवी नावाने ती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी भूत बाधा जर कोणा झाली असेल तर ती देवीच्या द्रोणाने त्याच्यावरती इलाज केला जातो. तसेच कितीही विषारी साप किंवा विंचूदंश केलेला असेल त्यालाही देवीच्या पायाशी आणला असता त्याचं जहाळ देवीच्या अंगाराने आणि तीर्थाने लगेच उतरला जातो. अशी देवी ही नवसाला धावणारी आमची आई सोमजाई मातेचा उदो आई भवानीचा. आणि आज रात्री ठीक 12 वाजता आईचा रथ निघणार आहे. हां, तर आपल्यासोबत आहेत सुहास पोलेकर भाऊ आहेत आणि विशेष थोडीफार माहिती आईची सांगणार आहेत. आपल्या या रथोत्सव सप्ताह चालू झालेला आहे. 5 तारखेला रथोत्सव सप्ताह चालू झालेला आहे. त्याच्यानंतर आजचा शेवटचा म्हणजे काल शेवट झाला रथोत्सव. कंटिन्यू रथ भजनाने चालू असतो. त्याच्यानंतर आज आपला महाप्रसाद आहे. रात्री 12 वाजता देवीचा रथ निघणार. ते उद्या संध्याकाळी 3:30-4 पर्यंत देवळात परत हे होणार. तर रथसप्ताह चालू करायचं कारण की आपल्या सुवेदनमध्ये प्लेगाची साथ आली होती. तर आपल्या कसबा मजकूर विभागाने देवीची मनोकामने पूजा अर्चना करून नमस केला की जर ही प्लेगाची साथ बंद झाली तर तुझी आम्ही रथ काढून तुझी पालखी काढू. तर सुंदर फुलांचे आरास देखील आखण्यात आलेले आहे. आणि ही जी रांगोळी पाडवली नारी शक्ती सोमजाई ग्रुप हे सर्व आपल्या महिला मंडळ दिसतात. सर्व आई भवानीचा सोमजाई माते की. आणि ठीक 12 वाजता आता रथ उत्सवाला प्रारंभ होणार आहे. धन्यवाद. सुंदर रथ देखील सजवण्यात आलेला आहे आणि सुंदर दर्शन आईचं दिसत आहे तुम्हाला समोर स्क्रीनवर. सुंदर हारा फुलाने आईला सजवलेलं आहे आणि ठीक 12 वाजता आईचा रथ उत्सवाला प्रारंभ होणार आहे. आरूढ झालेले आहे आणि रात्रीच्या तर वाजले 12. इथं रथोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहू शकता तुम्ही. आई भवानीचा उदो उदो. नमस्कार मंडळी, मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मंडळी आज आहे रथोत्सव. आई सोमजाई देवीचा रथोत्सव आहे. आज सप्तमी आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सप्तमी आज आहे आणि आज ठीक रात्री 12 वाजता आईचा रथ निघणार आहे. त्याच्या अगोदर आपण जाणार आहोत. आता सकाळचा टाईम आहे, 10:30 वाजलेले सकाळचे. आणि आता आपण जाणार आहोत सिवर्धनला. आता घरातूनच इंट्रो पण केला आहे. सकाळी लवकर उठलो नाही त्यामध्ये थोडा लेट झाला, लेट पण थेट. तर आता सिवर्धनला जाऊ. आई माऊलीचं सुंदर असं दर्शन तुम्हाला दिसणार आहे. तर महाप्रसाद विशेष व्हिडिओ असणार आहे. आणि रात्री आईचा रथ निघणार आहे 12 वाजता. शिव पार्वती नंदी वासुकी या 4 सूत्राने वसलेली आई सोमजा देवी सिवर्धन गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. अगस्त्य मुनीने स्थापन केलेले आई सोमजाई देवीचे मंदिर. तर चला आई माऊलीचं अद्भुत असं दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला घडणार आहे. सकाळचा टाईम आहे, सकाळचे वाजलेले 10:30 वाजलेले आहेत. आपण घरूनच इंट्रो केला आहे. तर आता थेट भेटू, जंगल जेटीला भेटू. आणि त्याच्यानंतर आई सोमजाई मंदिराजवळ गेल्यानंतर तुम्हाला मी महाप्रसाद विशेष व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. कमेंटमध्ये आई भवानीचा उदो उदो टाकला विसरू नका. समोर दिसतं जंगल जेटी. तर आता वाजलेले आहेत 12 वाजले, दुपारचा टाईम झालेला आहे. आणि आता थोड्याच वेळात जंगल जेटी सुटणार आहे. थोडा थांबायला लागणार आपल्याला. 12:30ची जंगल जेटी आहे. चला.
तर फायनली मंडळी आता आपण आलो श्री आई सोमजाई मंदिर श्रीवर्धन येथे आलेले आहेत आणि सर्वप्रथम आपण दर्शन घेऊया. चला. आणि या साईडला तिथे काही भक्त भाविकगण महाप्रसादी घेताना, तर सर्वप्रथम आपण आता दर्शन घेणार आहोत. चला. सोमजाई माते की जय. आणि भक्त भाविकगणांची रांग आहे. तर चला दर्शन घेऊया सर्वप्रथम. वेगवेगळ्या ठिकाणून भक्त भाविक आलेले महाभोजनासाठी. महाप्रसाद घेण्यासाठी भक्तगणांची अलोट गर्दी आहे. तर आपण आलेलो आई सोमजाई मंदिर श्रीवर्धन येथील आई सोमजाई मंदिरामध्ये आलेले आहेत. सोन्याचा उगवला मार्गशीर्ष या महिन्याला, आनंद झालाय माझ्या मनाला, आई तुझ्या घरात आला. सोमजाई माते की जय. नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. मंडळी आज आपण आलेले श्रीवर्धन येथील आई सोमजाई मंदिरामध्ये रथोत्सव असणार आहे. आज सप्तमी आहे. अगस्त मुनींनी स्थापन केलेले आई सोमजाई मंदिर शिवशक्ती नंदी वासुकी चार सूत्राने वसलेली आई सोमजा देवी श्रीवर्धन गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. सकाळी आता महाप्रसाद सुरू आहे. आता दुपारचा टाइम आहे. आपण आता जस्ट दर्शन घेतलं आणि व्हिडिओला सुरुवात केली. तर आता 3 वाजून गेले दुपारचे. आईच्या मंदिराच्या चतुर्भुजेत कंकाली, भद्रकाली, चामुंडा, कात्यायनी आईची शिवशक्ती रूपाने आहे आणि सोमजाई देवी नावाने आई मंदिरामध्ये स्थापन केलेले, अगस्त मुनीने स्थापन केलेले आई सोमजा देवी मंदिराजवळ आपण आलेले आहेत. आता आपण बॅक साईड आहे, मंदिराच्या बॅक साईडला आहात. व्हिडिओला सुरुवात केली आहे. रात्री ठीक 12 वाजता आईचा रथ उत्सव सुरुवात होणार आहे. रथ निघणार आहे रात्री 12 वाजता. आता सकाळपासून महाप्रसाद सुरू आहे. तर चला आपण पण महाप्रसादाचा महाभोजनाचा लाभ घेऊ. सोमजाई माते की जय. आणि या साईडला दिसतोय आई सोमजाईचा रथ दिसतोय या साईडला. चला. आणि सुंदर रथ देखील सजवलेला आहे. आज ठीक रात्री 12 वाजता. तर आता आपण आलेले आई सोमजाई मंदिरामध्ये आहे. हा, तर आपल्या सोबत आहेत सुहास पोलेकर भाऊ आहेत आणि विशेष थोडीफार माहिती आईची सांगणार आहेत. आपल्या या रथोत्सव सप्ताह चालू झालेला आहे. 5 तारखेला रथोत्सव सप्ताह चालू झालेला आहे. त्याच्यानंतर आजचा शेवटचा म्हणजे काल शेवट झाला रथोत्सव. कंटिन्यू रथ भजनाने चालू असतो. त्याच्यानंतर आज आपला महाप्रसाद आहे. रात्री 12 वाजता देवीचा रथ निघणार. ते उद्या संध्याकाळी 3:30-4 पर्यंत देवळात परत हे होणार. तर रथसप्ताह चालू करायचं कारण की आपल्या श्रीवर्धनमध्ये प्लेगाची साथ आली होती. तर आपल्या कसबा मजकूर विभागाने देवीची मनोकामने पूजा अर्चना करून नमस केला की जर ही प्लेगाची साथ बंद झाली तर तुझी आम्ही रथ काढून तुझी पालखी काढू. तर श्वास. तर मंडळी चला, आपलं जेवण वगैरे महाप्रसाद घेऊन झालेलं आहे आणि पाठीमागे दिसतं आईचा रथ दिसतोय. तर रात्री ठीक 12 वाजता आईचा रथ निघणार आहे. ते पण गावची ग्रामदेवता सोमजा देवी अगस्त मुनीने स्थापन केलेली आईची सुंदर असं मंदिर. आज महाप्रसाद होता, त्यानिमित्ताने आपण आलेलो आई सोमजाईच्या दर्शनाला. आणि तर मंडळी आईचं दर्शन वगैरे सुंदर झालं आता. आणि आता आपण चालू सासरवाडीला, जवळच आपली जीवना कोलीवाड्यातला. तर आता थेट रात्री आपण भेटू. आईचा रथ रात्री 12 वाजता निघणार आहे. तर दोन्ही म्हणजे महाप्रसादी आणि रथोत्सव दोन्ही व्हिडिओ आपण एकत्र करून टाकणार आहोत. चला. सोमजाई माते की जय. आई भवानीचा उदो उदो. थेट आता भेटू रात्री. आणि मंडळी माझ्या पाठीवर उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन आणि काही जुन्या आठवणी आहेत आपल्या. याच दिवशी सोमजाई रथोत्सवाच्या दिवशी महाप्रसादाच्या दिवशी आपल्याला मुलगा झालेला वैशूला आणि एक आठवण निर्माण झाली. वैश्वानी प्रियश आला नाही म्हणजे थंडी पण आहे आणि त्यामुळे त्याला घेऊ शकलो नाही. तर आत्ता मी एकटाच आलो आहे. पण आईमाऊलीचे दर्शन त्याला व्हिडिओमार्फत दिसणारच आहे. चला आता जुन्या आठवणी निर्माण झाल्या. रात्रभर या एक टाईम असा होता की या श्रीवर्धनमध्ये आपण होतो आणि उपचार चालू होते तिच्यावर. पण आईच्या कृपेने सर्व काही ठीक झाले. चला, या हॉस्पिटलला पण आपण विसरू शकत नाही. त्या साईडला तो आई सोमजाईचं मंदिर आहे. आणि आता आलो आहे आपण सासरवाडीला. समोर दिसतं तर श्रीवर्धन बीच आणि या साईडला आहे जीवना कोलीवाडा. समोर दिसतं ती सासरवाडी.
चला आता थोड्या वेळाने जाणार आहोत आपण सोमजाई मंदिरामध्ये. चला तर मंडळी आता फायनली आपण आलेलो आई सोमजाई मंदिराजवळ आलेलो आहे. रात्रीचे आता वाजलेले आहेत 10:15 वाजलेले आहेत आणि सुंदर फुलांचे आरास देखील आखण्यात आलेले आहे. रथ उत्सव सोहळा 2025 समोर दिसत आहे आई माऊलीचा मंदिर दिसतंय. तर रथ वगैरे आता आणून ठेवलाय. 12 वाजायला भरपूर टाइम आहे. आता 10:15 वाजलेले आहेत आणि गावातला प्रत्येक रोडवर फुलांच्या आरास आखण्यात आलेल्या आहेत. ते पण मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम आई सोमजाईचं पुन्हा परत दर्शन घेऊया. चला. आणि या साईडला सुंदर फुलांच्या आरास आखण्यात देखील आलेले आहे. हे ताई लोक आहेत आणि मस्तपैकी सुंदर फुलांच्या आरास आखण्यात आलेले आहे. मोठ्या मोठ्या फुलांच्या आरास आखण्यातला आलेले आहेत आणि समोर दिसत आई माऊलीचं दिव्य दर्शन दिसतंय. सोमजाई मातेची जय. अद्याप देखील दर्शनासाठी भक्तगणांची लाईन सुरू आहे. तर चला आता 10:30 वाजलेले आहेत. रात्रीचा टाईम आहे आणि आता ठीक 12 वाजता आई रथामध्ये विराजमान होऊन रथ देखील सजवण्यात आलेले आहे. तर चला आई माऊलीचे दर्शन पण तुम्हाला घडत आहे. सोमजाई मातेची जय कमेंटमध्ये नक्की टाका. तर मंडळी आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 वाजलेले आहेत आणि सुंदर फुलांच्या आरास देखील आखण्यात आलेले आहे. आणि ही जी आरास आखलेले आहेत त्या ताईंना पण भेटणार आहोत आणि त्यांच्या लांबच्या लांब पूर्ण मोठ्या मोठ्या रांगोळ्या पाडवलेल्या आहेत. तर चला खूप सुंदर आणि छान रांगोळ्या पाडवलेल्या आहेत. इथे रथ देखील सजवण्यात आलेला आहे आणि इथे रथ दिसतं तुम्हाला आईचा. आता रात्रीचे वाजलेले 10:30 वाजलेले आहेत. आणखी पण पुढे रांगोळ्या पाडवल्या ते पण बघू. चला. या साईडला बघू शकता रांगोळी आखण्यात आलेले आहेत. हे बघा ही ताई आहेत सेवा करताना. खूप मोठ्या भव्य आणि दिव्य रांगोळ्या आखण्यात आलेल्या आहे. आईचा सुंदर रथ देखील सजवण्यात आलेला आहे. शिवशक्ती नंदी वासुकी या 4 सूत्राने वसलेल्या आई सोमजा देवी शिवर्धन गावची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते. तर आईचा आज रथोत्सव विशेष व्हिडिओ असणार. ठीक 12 वाजता आईचा रथ निघणार आहे. सुंदर फुलांची आरास देखील यामध्ये पाहायला भेटणार आहे. तर सुंदर फुलांची आरास देखील आखण्यात आलेले आहे. आणि ही जी रांगोळी पाडवली नारी शक्ती सोमजाई ग्रुप हे सर्व आपल्या महिला मंडळ दिसतात. सर्व आई भवानीचा सोमजाई माते की. आणि ठीक 12 वाजता आता रथ उत्सवाला प्रारंभ होणार आहे. धन्यवाद. सुंदर रथ देखील सजवण्यात आलेला आहे आणि सुंदर दर्शन आईचं दिसत आहे तुम्हाला समोर स्क्रीनवर. सुंदर हारा फुलांनी आईला सजवलेलं आहे आणि ठीक 12 वाजता आईचा रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नमस्कार मंडळी. तर आपल्यासोबत आहे रितेश दादा मुरकर आहेत आणि सर्व आपले ग्रामस्थ सभासद सर्व आहेत. आई माऊलीचा उदो उदो आई भवानीचा. तर थोडीफार जी रथोत्सव विशेष माहिती सांगणार आहेत दादा. आपण वर्षभर ज्या क्षणाची प्रतीक्षा करतो तो क्षण इथे येऊन थांबलेला आहे. गेली 7 दिवस आपण सप्ताह आपण इथे चालवला देवीचा आणि आज हा 8वा दिवस इथे महाप्रसाद झाला आणि आज रात्री ही देवी आपल्या रथात विराजमान होऊन आपण प्रत्येकाच्या दारी जाणार आहे. आणि दारी जायच्या पूर्वी इथे जेव्हा वेळेला आपण देवी रथामध्ये बसते त्यावेळेला तिथे 5 मानाच्या ओट्या भरल्या जातात. नाभिक समाजाकडून तिथे देवीला आरसा दाखवला जातो आणि देवी जेव्हा रथावर विराजमान होऊन जाते तेव्हा सर्वप्रथम सोनारवाडी मार्गे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्यानंतर संत रोहिदास नगर, त्याच्यानंतर सोमजाई नगर आणि वाण्याळी मार्गे ती तिच्या बहिणीला जी मेटकरीण म्हणून आहे तिथे ती जाते. त्या बहिणीला भेटते आणि पुन्हा तिथून आपण पुन्हा वाण्याळी मार्गे आपण नवी पेठ येथे जातो. नवी पेठ येथून आपण जातो कुंभारळीतून जातो आपण जैन मंदिर परिसर जिथे आपण दादर म्हणतो, जिथे मार्केटचा परिसर आहे त्या मार्केट परिसरातून फिरून पुन्हा कसब्यामध्ये येते. कसब्यातून आपण गुरवळी करतो आणि गुरवळीतून पुन्हा देवळासमोर आपण गणेश मंदिरापर्यंत जातो. गणेश मंदिराच्या इथून फिरून पुन्हा आपण देवी आपल्या स्थानी पुन्हा येऊन विराजमान होते. असा पूर्ण रात्रीचा क्रम आहे आणि पूर्ण रात्रभर सगळे भाविक तिच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. मानाच्या ओट्या भरल्या जातात आणि तिच्यासमोर नवस मागितलं जातो आणि नक्कीच ही नवसाला पावणारी देवी आहे आणि तिच्या चरणी सगळे नतमस्तक होण्यासाठी हा सर्व उपस्थित. धन्यवाद. पुन्हा देवळामध्ये येते तेव्हा हे मानपणाचा एक कार्यक्रम असतो.
त्याच्यामुळे देवीला ज्या ज्या सगळं असते, ज्या ज्या भाविकांनी वर्षभर जे मदत करतात अशा सर्व सन्मान्य पाहुण्यांचं सन्मानांचं सगळ्यांचं आपलं स्वागत केला जातो. हां, आणि देवस्थानतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करून त्याला मानाच्या विडा वगैरे देऊन हा पूर्वापार हा कार्यक्रम आहे. जे लोक ह्या देवीला पूर्णपणे वर्षभर मदत करत असतात अशा लोकांचा मानपणाचा कार्यक्रम हा देवी पुन्हा एकदा इथे आल्यानंतर होतो. धन्यवाद. आई भवानीचा उदो उदो. आणि ठीक 12 वाजता आईचा रथाला प्रारंभ होणार आहे. सुंदर फुलांच्या आरास देखील आखण्यात आलेले आहेत. श्रीवर्धन येथील आई सोमजाई मंदिरामध्ये पण आलेलो आहेत. तर चला, आता वाजलेले 10:30-11 वाजायला आले असतील. समोर स्क्रीनवर दिसतं आई माऊलीचं भव्य दिव्य दर्शन दिसतंय. भक्तगणांची अद्याप रांग आहे दर्शनासाठी. सुंदर रथ देखील सजवण्यात आलेला आहे. आई भवानीचा सोमजाई माते की. आणि ठीक 12 वाजता रथाला प्रारंभ होणार आहे. सुंदर आईला फुलांनी सजवलेलं आहे. तर मंडळी, आपलं पुन्हा दर्शन करून झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजले 11:10 झालेले आहेत आणि पूर्ण श्रीवर्धन गजबजलं आहे. आज रथोत्सव आहे आणि ठीक 12 वाजता रथाला प्रारंभ होणार आहे. दारोदारी, प्रत्येकाच्या दारोदारी फुलांच्या आरास पाहायला भेटेल तुम्हाला. भव्य दिव्य अशा फुलांच्या आरास आखण्यात आलेल्या आहेत. जिथे नजर करा तिथे फुलांच्या आरासच आरास दिसतात. हां, पायघडी बघू शकतात, किती मोठी पायघडी आहे. चला, हा हा हा, ही बघा किती मोठी आरास. बाप रे बाप, मोठ्यात मोठी आरास. आणि ह्या साईडला पण भली मोठी रांगोली पाडवली आहे. खूप सुंदर सुंदर असे रांगोल्या देखील पाडवले आहेत. तर ही रांगोली काढायला 2 तास तरी गेले असतील. त्या ज्याने पण काढली, सुंदर काढली. आई भवानीचा उदे उदे
ओमकार दादा आहेत. ओमकार दादा मापोसकर आहेत. थोडी माहिती आपल्याला सांगणार आहेत ओटी बद्दल. सांगा. 12 वाजता आमच्या मंदिराच्या इथनं ओटी रथयात्रेवर देवी आणि विराजमान झाल्यानंतर त्या देवीला आरसा दाखवला जातो. नामी समाजाकडनं आरसा दाखवून झाल्यावर 5 ओट्या मानाच्या गौरव भंडारी समाजाची, सोनार समाजाची आणि 5 ओट्या भरल्या जातात. देवी आता इथं विराजमान रथावर विराजमान होईल. धन्यवाद. आई भवानीचा निघालेला आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 12 वाजलेले आहेत. आई सोमजाई रथोत्सव विशेष व्हिडिओ असणार आहे. आई भवानीच्या उदो उदो गजरातला आईचा आता रथ विराजमान होईल थोड्याच वेळात. आई रथामध्ये विराजमान झालेले आहेत. भवानीचा उदो पुढे चल ना, पुढे चल ना. फायनली आई रथावर आरूढ झालेले आहे आणि रात्रीचे आता वाजले 12. इथं रथोत्सव पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहू शकता तुम्ही.
आता आपण आलेलो मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो. रात्रीचा वाजला 1. खूप थंडी देखील आहे, तरी भक्त भाविकांची गर्दी बघा, फुल क्राऊड आहे. आता इथून रथ थोड्याच वेळात येणार आहे. रात्रीचा वाजला 1 वाजला आहे. फुल गर्दी, फुल क्राऊड आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे रांगोळ्या आरास काढण्यात देखील आलेले आहे. चला प्रवेशद्वारातून फुलांचे आरासे आखण्यात देखील आलेले आहेत. चला भजन सुंदर गाणी गात ऐसा रथ आता निघालेला आहे. तर मंडळी आता रात्रीचे वाजले 1:30 वाजून गेलेले आहे आणि आता आई सोमजाईचा रथ गेलाय, पुढे पुढे गेलाय. सकाळ होईल, समोर दिसतं आई सोमजाईचा रथ. आणि हे बघा या साईडला पण फुलांच्या आरासे आखण्यात संपूर्ण श्रीवर्धन शहर गजबजलेले आहे. तर चला आपण व्हिडिओ इथे एंड करणार आहोत. भक्तगणांची क्राऊड देखा, जाम गर्दी, फुल क्राऊड, असं वाटतं दिवाळीचं आहे. समोर दिसत आई सोमजाई देवीचं मंदिर दिसतंय. तर रात्रीचे 1:30 वाजलेत, आपण इथेच व्हिडिओ एंड करू. चला, सोमजाई माते की जय, आई भवानीचा उदो उदो. तर मंडळी फायनली आता रात्रीचे वाजलेले 2 वाजायला आलेले, तर आपण व्हिडिओ इथेच एंड करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कमेंटमध्ये आई भवानीचा उदो उदो टाकायला विसरू नका. सोमजाई माते की जय म्हणून व्हिडिओला आता एंड करणार आहोत. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.